नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे शहरातील वाडिया कॉलेजमध्ये जर आपण 12वी नंतर आता ऍडमिशनचा प्लॅन करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो आता घाई करण्याची गरज आहे. कारण ऍडमिशन प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे. नेमकी ही ऍडमिशन प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. खास करून बीएससी कम्प्युटर सायन्स सारख्या कोर्ससाठी इथे आपल्याला मेरिट फॉर्म भरावा लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सरसकट इथे ऍडमिशन होत नाही. दुसरा विषय विद्यार्थी मित्रांनो, 50% जर आपल्याला कमी मार्क्स असतील, 12वीत जर मॅथ्स नसेल म्हणजे सायन्स आणि मॅथ्स हा कॉम्बो नसेल, 50 पेक्षा कमी मार्क्स असतील तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला प्रवेश बीएससी कम्प्युटर सायन्सला घेता येणार नाही. तर नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कुठून फॉर्म भरायचा आहे, कुठला फॉर्म भरायचा आहे, चला लवकरात लवकर समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईट तुमच्या समोर आहे. गुगलला मुलं एंट्री करतात. गुगलला मुलं ज्यावेळी सर्च करतात, कुठल्याही वेबसाईट तिथे येतात, तिथे मुलं कन्फ्यूज होतात. ऑफिशियल वेबसाईट हीच असणार आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला इमिडिएट सबस्क्राईब करून टाका. कारण इथून पुढे जर तुम्ही बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा ह्या रिलेटेड कोर्सेसला प्रवेश घेणार असाल तर नक्कीच तुम्हाला हे चॅनल डेफिनेटली बेनिफिशियल असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक सोशल मीडिया आमचे हँडल सुद्धा आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हँडलची लिस्ट आहे. जस्ट गो अँड फॉलो इट. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी ह्या वेबसाईटवर आल्यानंतर ऍडमिशन न्यू ह्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे टिक केल्यानंतर बघा सगळी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऍडमिशन प्रोसिजर, कोणत्या कोर्ससाठी जायचंय, ज्युनियरसाठी जायचंय, अंडर ग्रॅज्युएटसाठी जायचं, तर आपल्याला सध्या याच्यावर फोकस करायचा अंडर ग्रॅज्युएटवर. दुसरा विषय विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा मी क्लिक केलं स्टुडंट इनटेकवर. सगळे कोर्सेस इथे तुम्हाला दिसतील बघा. ज्युनियर कॉलेज, त्यानंतर बघा अंडर ग्रॅज्युएटवर मी आलो. अंडर ग्रॅज्युएटवर आल्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता की FY BSc बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स असेल, तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नवीन ब्रांच इथे सुरू झालेली आहे. सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्स ही सुद्धा ब्रांच आहे. डिजिटल फोरेन्सिक. तर विद्यार्थी मित्रांनो 80, 80, 160 म्हणजे FY BSc कॉम्प्युटर सायन्स साठी 180चा इंटेक आहे. FY BSc बायोटेक्नॉलॉजी साठी 45चा इंटेक आहे. विद्यार्थी मित्रो, वाडिया कॉलेज हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचीच डिग्री आपल्याला मिळेल. मात्र ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे यांचा सिलेबस असेल, यांचे कोर्सेस असतील किंवा यांचे एक्झाम्स असतील, हे स्वतः कंडक्ट करत असतात. विद्यार्थी मित्रो, ज्यावेळी हे नवा कोर्स काढतात तर थोडक्यात युनिव्हर्सिटी त्याला अप्रुव्हल देते. मात्र आता फॉर एक्झाम्पल SPPU मध्ये हाच कोर्स सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्सेस आहे. यांनी काय केलं, डिजिटल फोरेन्सिक केला. तर हा बदल आपल्याला इथे जाणवू शकतो. मात्र इथूनही घेतलेली डिग्री ही ऑथेंटिक असणार आहे, म्हणून चिंता करायची नाहीये. हे सगळे कोर्स आजकाल NEP पॅटर्न मध्ये 4 वर्षाचे झालेले आहेत. हेही मोठं कन्फ्युजन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, BA BCom BSc कुठलेही असेल, NEP पॅटर्न मुळे 4 वर्षापर्यंत आपण शिक्षण घेऊ शकता. पण 3 वर्षात कंप्लीट केलं तर आपल्याला इथे डिग्री मिळणार आहे. त्यानंतर 4थं वर्ष करायचंय, करा, ऑनर्स डिग्री तुम्हाला मिळेल. पोस्ट ग्रॅज्युएशन साठी इथे भरपूर पर्याय आहेत. तर विद्यार्थी मित्रो, सगळ्यात सेन्सिटिव्ह प्रश्न, सर कोर्सची फी किती असणार? तर विद्यार्थी मित्रो, इथे आपण बघू शकता 12वी 11वी वगैरे सोडली तर इथे आपल्याला ते डिटेल्स मिळणार नाही. तर हे डिटेल्स नंतर आपल्याला कॉलेजमध्येच कळणार आहे. बाकी प्रॉस्पेक्टस वगैरे आहे. मेन आपल्याला ऍडमिशन प्रोसिजर समजून घ्यायची आहे. अंडर ग्रॅज्युएट ह्या कोर्सवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, इथे कोणत्या कोर्ससाठी कोणाला आपल्याला काही डाऊट्स वगैरे असतील तर संपर्क करायचा आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत. शक्यतो आय डोंट नो वेदर हे कॉन्टॅक्ट नंबर वर्क करतील का नाही, पण ओके, इथे हे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत. तर इथून आपण ते बघू शकता. कंप्लीट ऍडमिशन स्टेप्स यांनी दिलेली आहे आणि हे असणं गरजेचं आहे. मुलांना नेहमी कन्फ्युजन होते, पण वाडिया कॉलेजने हे काम चांगलं केलंय. तर विद्यार्थी मित्र हो, सगळ्यात आधी आपल्याला ऍडमिशन टॅबवर क्लिक करायचं आहे. क्लिक ऑन अप्लाय ऍडमिशन. मग हे कुठे मिळणार आहे, हे बघा, क्लिक ऑन अप्लाय ऍडमिशन. इथे आल्यानंतर पुढच्या ज्या स्टेप्स आहेत आपल्या समोर आहे. जो काही कोर्स आपल्याला हवा आहे तो आपल्याला चूज करायचा आहे आणि तिथे जाऊन अप्लाय करायचं आहे. त्यानंतर त्याचा फॉर्म फिल करायचा आहे. सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला इथे सबमिट वगैरे करायचे आहेत. फी भरायची आहे, सबमिट करायचं आहे आणि फायनली रोल नंबर ID कार्ड घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रो, जनरली मुलांना डॉक्युमेंट्स बद्दल कन्फ्युजन असतं. तर डॉक्युमेंटची लिस्ट बघा, एकदम चकाचक इथे देऊन ठेवली. कुठलेही कन्फ्युजन केलं नाहीये. मार्कशीट ऑफ प्रिव्हियस एक्झामिनेशन, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, जर कास्ट असेल तर डेफिनेटली कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट्स असतील, रिझर्वेशन वगैरे, स्पोर्ट्स वगैरे असेल किंवा दिव्यांग वगैरे विद्यार्थी असतील तर ते झाले. काही एक सर्व्हिसमॅन, ट्रान्सफर वगैरे असतील. स्टुडंटचं आधार कार्ड लागतंय. मायग्रेशन सर्टिफिकेट जर
आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट वगैरे असेल तर, आणि डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेट EWS वगैरे पण इथे कन्सिडर होतं. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला ही डॉक्युमेंटची लिस्ट बाकी कॉलेजेसला सुद्धा ऍप्लिकेबल आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र, आता इथे आल्यानंतर अप्लाय वर मी क्लिक केलेलं आहे, अप्लाय ऍडमिशन. त्यानंतर आपल्याला बघा BA ला जायचंय, भाई इधर क्लिक करो. कॉम्प्युटर सायन्स वर जायचंय, इकडे क्लिक करा. आपल्याला बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे इथे आता व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे, भरपूर व्हरायटी इथे. ठीक आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की इथे सगळ्याच व्हरायटी आहेत. म्हणजे तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी वगैरे नॉर्मल BSc ब्रांचला जायचंय, त्या सगळ्या व्हरायटी आपल्याला इथे मिळणार आहेत. FY BSc इकॉनॉमिक्स साठी सेपरेट टॅब आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी आपल्याला इथे सेपरेट टॅब मिळेल, आणि बाकी टॅब सुद्धा लवकरात लवकर इथे अवेलेबल होतील. म्हणजे विद्यार्थी मित्र, आता सध्या कॉम्प्युटर सायन्स बद्दल मी सांगणार आहे. कॉम्प्युटर सायन्स वर क्लिक केल्यानंतर इथे बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय फिल करायचं आहे, मेरिट फॉर्म फिल करायचा आहे. तर जसं याच्यावर आपण क्लिक करणार आहात विद्यार्थी मित्रांनो, नवीन पोर्टल ओपन होईल, आणि या पोर्टलवर जाऊन आपल्याला मेरिट फॉर्म, आपलं नाव, मोबाईल नंबर, OTP वगैरे, सिलेक्ट युअर इयर ऑफ स्टडी, म्हणजे तुम्हाला पहिल्या वर्षी ऍडमिशन घ्यायचं आहे, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, बरंच काही इथे सुटसुटीत दिलेलं आहे, कुठलंच कन्फ्युजन इथे केलेलं नाहीये. तर विद्यार्थी मित्र, इथून आपल्याला हा मेरिट फॉर्म फिल करायचा आहे. विदाऊट मेरिट इथे ऍडमिशन होत नाही. ऑलरेडी एलिजिबिलिटी मी तुम्हाला क्लिअर केलेली आहे की 12वी सायन्स इक्विव्हॅलेंट 50% मार्क्स मॅथमॅटिक्स तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे. बाकी एक्झॅक्ट प्रोसिजर इथे सगळी काही दिलेली आहे. विद्यार्थी मित्र, त्याच उलट जर आपण BSc इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर गेलो तर इथे सुद्धा सेम प्रोसिजर असणार आहे, कुठलाही बदल नाही. बघा, फिल मेरिट फॉर्म. तर विद्यार्थी मित्र, एक समजून घेणं गरजेचं आहे, इथे कुठलीही एंट्रन्स टेस्ट लागत नाही. 12वीच्या बेसवर आपलं ऍडमिशन होतं. प्रत्येक टॅब, जो कुठला कोर्स आपल्याला करायचा आहे ते चेक करणं गरजेचं आहे. मग आता ज्या मुलांना कन्फ्युजन आहे, सर BSc डेटा सायन्स करू, BSc कॉम्प्युटर सायन्स करू, BSc IT करू का BSc सायबर सिक्युरिटी करू, मुलांनो तुम्हाला काउन्सिलिंगची कुठेतरी गरज आहे. आणि जर आपण पुणे शहरात असाल तर डेफिनेटली NSG अकॅडमीला व्हिजिट करा. प्रॉपर काउन्सिलिंग करून मगच निर्णय घ्यायचा आहे. इथे कट ऑफ हा सगळ्यात महत्वाचा असतो. कुठल्या कट ऑफला आपलं ऍडमिशन होऊ शकतं, कुठल्या कट ऑफला होणार नाही, किंवा जर अगदी 50% कमी टक्के असतील, मग डायरेक्ट ऍडमिशन जर हवं असेल तर मग कुठे मिळेल, आणि जिथे मिळेल तिथून मला काही संधी मिळतील का, अपॉर्च्युनिटीज मिळतील का, बरेचसे प्रश्न आपल्या मनात असतील. विद्यार्थी मित्र, फक्त एका कॉलेजचा फॉर्म भरून चालत नाही, 2-4 कॉलेजेसचा भरावा लागतो. तर एका कॉलेजमध्ये काही गडबड झाली तर दुसऱ्या कॉलेजचा तुमच्या समोर पर्याय असू शकतो. तर कुठलाच कन्फ्युजन ठेवायचं नाहीये. NSG अकॅडमीची मदत तुम्हाला नक्की होणार आहे. इमिडिएटली चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्र हो, आणि इंस्टाग्राम असेल किंवा बाकी सोशल मीडिया चॅनल्स असतील नक्की फॉलो करा. आमची मदत नक्कीच आपल्याला होणार आहे. थँक्यू व्हेरी मच.